नमस्कार. क्रीडांगणच्या आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण एका खास व्यक्ती बरोबर चर्चा करणार आहोत. ते व्यक्ती आहे, व्यक्तिमत्व आहे आणि आपण मैदानात ह्यासाठी आहोत कारण मैदान घडवणारा आणि मैदानातनं क्रिकेटर्स घडवणारा हा माणूस आहे. शिवछत्रपती पुरस्कार विजेते ते आहेत. दादर पारसी झोरास्ट्रियन ह्या क्लबला राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार मिळालेला आहे आणि अनेक वर्ष म्हणजे आता जवळपास 50 वर्ष ते विनामूल्य BMCच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कोचिंग कॅम्प्स घेत आहेत आणि आता क्रिकेटची टुर्नामेंट देखील ते आयोजित करत आहेत. आपल्याबरोबर आहेत श्री मंगेश भालेकर. मंगेश सर नमस्कार आणि तुमचं सहर्ष स्वागत क्रीडांगणच्या या कार्यक्रमामध्ये. सर आता एक 48 वर्ष झालेली आहेत की तुम्ही या BMCचे हे कॅम्प्स घेताय, कोचिंग कॅम्प्स घेताय. तर ही संकल्पना मूळ कशी निर्माण झाली, काय तुम्ही विचार केला होतात इतक्या वर्षांपूर्वी? पहिलं म्हणजे मी स्वतः महापालिका शाळेत आणि महापालिका शाळेमध्ये खिचडी, दूध, बिस्किटं देऊन मुलं वर्गात येतील अशी संकल्पना होती महापालिका अधिकाऱ्यांची. पण सगळे गेम होते, पण क्रिकेट, लेदर क्रिकेट हा गेम जो हॅरिस गाईडसारखा प्रायव्हेट शाळेला आहे तो नव्हता यांना. तर मी म्हणालो की चला मग मुलांची जर संख्या कमी होते तर याला एकच उपाय आहे की महापालिका शाळातील कॅम्प स्पर्धा आयोजित करावी. महापालिका मला वाटतं 87-88 कल्पना आली, पण नंतर चंदूलालू खेळत राहिले. त्याला बोला अरे मी कॅम्प करतो आहे. कॅम्प करता 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 एके दिवशी म्हटलं की आयोजकांना भेटावं महापालिका, पण कोणी दाद दिली नाही. पण बोला आपण आपला कॅम्प चालू करायचा. चंद्रकांत पंडित, लालचंद राजपूत, अमोल मुजुमदार, संजय बंगर आपल्या वेळात वेळ काढून या कॅम्पसाठी येत होते. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे आपल्याला मिळालं नाही, पण मासासेटने एवढी मोठी संस्था आपल्या हातात दिली आहे, तिचा चांगला उपयोग करावा म्हणून हा कॅम्प सुरू केला मी. त्याची एक अट होती की नापास झालं तर शिबिराला घेतलं जाणार नाही. त्यानिमित्ताने मुलं अभ्यास करतील. अभ्यास करायची जी इच्छा आहे ती त्यावेळी त्यांच्या मनात आली म्हणून मी अभ्यासिका चालू केली आणि अभ्यासिकातून माझे विद्यार्थी त्यांना शिकवायला लागले. प्रश्न एकच, खिचडी डाळपेक्षा अभ्यासिका महत्त्वाची ही प्रेरणा मी शिक्षणाधिकाऱ्याने बोलून दाखवली. त्यांना बोललो मी एक करतो आहे, मुलांना येण्यासाठी फक्त स्पर्धा घ्या. तर 45 वर्षानंतर मागच्या वर्षी परमिशन मिळालं आणि ते सक्सेसफुल झालं. संजय बांगर अध्यक्ष होता, प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई क्रिकेटचे पदाधिकारी होते आणि आता सुरळीतपणे मुंबईत 12 कॅम्प महापालिका शाळेचे सुरू आहेत आणि त्यांची यावर्षीप्रमाणे अश्विनी भिडेंना भेटलो आणि त्यांनी सांगितलं ही संकल्पना योग्य आहे आणि म्हणालो एकच ध्येय, स्पॉन्सर मिळो न मिळो तुम्ही स्पर्धेला प्रोत्साहन द्या, बाकीचं सगळं आम्ही बघतो आणि त्यानिमित्ताने सुरू झाले. सर आत्ता तुम्ही जेव्हा सांगत होतात तेव्हा क्रिकेट तर असतंच. BMCच्या विद्यार्थ्यांना तुम्ही कोचिंग कॅम्प्समध्ये टेस्ट क्रिकेटर्स आणता, ते क्रिकेटर्स येतात, त्यांना शिकवतात. पण तुम्ही हे जे मुलं असतात, BMCची मुलं मुली असतात, त्यांना तुम्ही क्रिकेट तर शिकवताच, पण अभ्यासावर देखील तुमचं खूप लक्ष असतं. कारण मी बघितलेलं आहे अगदी वैयक्तिकरित्या की इथे जे कोण विद्यार्थी येतात ते भले क्रिकेट खेळतील ना खेळतील, पण आयुष्यात काहीतरी करून दाखवतात. तर हे सुद्धा तुम्ही कसं काय सगळीकडे लक्ष ठेवून असता? याचं महत्त्वाचं म्हणजे एकच, एक आपण कोणाला तरी ना आस दाखवली पाहिजे आणि ती आस क्रिकेटची ह्या मुलांना दाखवली पाहिजे.
तुम्ही अभ्यास करा, पास व्हा. तुम्ही इंडियाला नाही खेळले तरी चालेल मला, पण माणूस म्हणून जगा. आणि आज एवढ्या वर्षात हजारो मुलं ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट झाली आहेत, नोकरीला लागली आहेत. आणि अजूनही गुरुपौर्णिमेला सगळ्या मुलांचे फोन आणि स्वतः येऊन भेटतात. आणि म्हणालो बस हीच मोठी गुरु आहे की ही मुलं, नाही तर काय असतं 6वी 7वीपर्यंत मुलं वर्गात बसतात, पण जरा शिंग फुटली की मग ती वाम मार्गाला जातात. आणि ती जाऊ नये त्याच्यात धारावी कॅम्प, एन्टॉपिल, ही सगळी SRA स्कीममधली आणि झोपडपट्टीतली मुलं, यांना सांगणारं कोण नाही. आणि क्रिकेट हे असं आहे की चांगल्या मुलांबरोबर ती मुलं खेळतात ना, सहभोजन करतात. त्यामुळे त्यांना पण वाटतं की नाही आपण पण असं बनावं, आणि त्यातून त्यांना पण स्फूर्ती येते. आणि अशी अनेक मुलं ग्रॅज्युएट झाली आहेत. दादर पारसी झोरास्ट्रनची प्रगती तर झालीच, ह्या खेळाडूंची प्रगती झाली, या विद्यार्थ्यांची प्रगती झाली, पण आणखीन ही चर्चा जर पुढे न्यायची असेल तर ही दखल घेतली गेली आणि राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार देखील मिळाला तो दादर पारसी झोरास्ट्रियन ह्या क्लबला. तर सर मला तेच विचारायचं आहे तुम्हाला की इतकी वर्ष तुम्ही क्रिकेटची अक्षरशः सेवा केलीत, तर तो अनुभव कसा होता जेव्हा हा पुरस्कार दादर पारसी झोरास्ट्रियनला जाहीर झाला? प्रथम म्हणजे माझ्या आईचं एक वाक्य आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. की ह्यांनाच कसा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला, ह्यांनाच कसा राष्ट्रीय खेल पुरस्कार. आणि यांच्या क्लबमधल्या भरपूर पद्मश्रीपासून आहेत माझ्या क्लबमधले विद्यार्थी, मग दिलीप असो, लालू असो, चंदू असो. आमच्याकडे एकच होतं, कोशिश करो कोशिश करने वाले की हमेशा जीत ही होती है. और हार ये शब्द मैं क्यों नहीं बोलता हूँ कि मासा सेठ में बोला है, जिंदगी में कभी हार वर्ड मुँह से नहीं लाना, वो जीते बोलो, हम हारे कभी मत बोलना. आणखीन एका चर्चेकडे आपण वळूया मंगेश भालेकर सरांबरोबर. मंगेश सर, क्रिकेटबद्दल तर आपण बोललो, क्रिकेटच्या योगदानाबद्दल बोललो, कोचिंग कॅम्प्सबद्दल बोललो, पण आणखीन एक महत्त्वाचं तुमचं योगदान जे आहे ते मैदान बचाव, म्हणजे मैदानाची स्वच्छता, मग इथे लाईट असेल, फेन्सिंग असेल, कोणी इकडे कचरा वगैरे टाकू नये, मैदान बचाव समिती तुम्ही स्थापित केलीत. तर तो विचार कसा काय आला आणि त्याच्यात तुम्ही काय काय उपक्रम हाती घेतलेले आहेत त्याबद्दल आम्हाला थोडं सांगाल? पहिला प्रश्न म्हणजे गावस्कर म्हणाले होते, मंगेश भालेकरला छत्रपती अवॉर्ड देताना मी स्वतः माझ्या हस्ते मुंबई क्रिकेटमध्ये देईन, कारण खेळाडू आहेत, खेळ आहे, पण मैदान नसेल तर काय. आणि त्याचा वाली मंगेश भालेकर आहे. म्हणून खेळाडूंनी पहिलं मंगेश भालेकरचं मनपूर्वक अभिनंदन करा की मैदानं आहेत म्हणून तुम्ही आहात. आणि या मैदानात हे आता स्वच्छता मोहीम वगैरे आत्ता करतात आहे, मला वाटतं आम्ही हे 40 वर्षापासून करत आहोत. मला त्यावेळी महत्त्वाचं म्हणजे VV करमरकर, चंद्रशेखर सन, दिनू रणदिवे असे पत्रकार मंडळीने भरपूर योगदान दिलं आमच्यासाठी. मैदान बचावसाठी ते स्वतः जातीने येत असत. म्हणून आज दडकर मैदानातली अतिक्रमण, पुरंदर स्टेडियममध्ये अतिक्रमण, भास्कर सावंत जे आमचे अध्यक्ष आहे त्यांनी पण पुढाकार घेऊन मुंबई क्रिकेट स्वच्छता अभियान, आम्ही 3 वर्षापूर्वी सगळ्या क्रिकेटच्या मैदानातील क्लबना वेस्ट बास्केट जे कचरा टाकण्यासाठी एक आयोजित केलं. बांगरबरोबर मुलांना दगडी काढायचा प्रयत्न केला. आणि आता मी एकच सांगितलं सगळ्या कोचना, कोचिंग करताना 10 मिनटं फक्त करा, आपापल्या दगडी मैदानातली काढा. आणि त्याला जो खर्च होईल तो काय पिशव्या ना, तो दापा जो तुम्हाला देईल, त्याच्यासाठी तुम्ही अडून बसू नका, तुम्हाला जे करा. आणि आता स्वच्छता अभियान, हे नाव अभियान बोलायला बरं आहे, पण सगळे नावाला येतात, फोटो काढा. इच्छा ठेवा, एक सप्ताह करा, एक मैदान आणि एक सप्ताह करा. आता इकडे मी सगळ्याच मुलांना सांगितलं, जेव्हा याल कॅम्पला तर 5 मिनटं तुम्ही दगड उचला, ती एक्झरसाईज पण होणार बस. पण त्याला कारणीभूत कोचनं पहिलं सांगितलं की मी फी घेतलं म्हणून चालेल ना, पहिलं तुम्ही वाका, मग मुलं वागतील. आणि ते आम्ही करून दाखवलं. नेहमीच तुम्ही ह्या गोष्टी करून दाखवता. सर, शेवटच्या टप्प्याकडे येऊया आपल्या ह्या मुलाखतीच्या. तुम्ही अनेक गोष्टी सांगितल्यात, पण आज आपण पाहतोय की क्रिकेटचा खेळ हा व्यावसायिक होतोय. प्रशिक्षक आहेत, खेळाडू आहेत, खेळाडूंना क्रिकेट खेळायचं आहे, शिकायचं आहे, पुढे जायचं आहे.
इतकी वर्ष तुम्ही ह्या खेळाशी जोडले गेलेले आहात. क्लब आहे, ग्राउंड आहे, मैदानातलं तुमचं जे योगदान आहे. एक सल्ला, इतक्या वर्षांचा जो तुमचा अनुभव आहे, एक सल्ला ह्या प्रशिक्षकांना, पालकांना, खेळाडूंना तुम्ही काय देऊ इच्छिता मंगेश सर? महत्त्वाचं म्हणजे चंदू पंडितनी आपल्या मुलाखतीत म्हटलं होतं, एक महापालिका शाळेच्या मुलांना शिकवता शिकवता मी कोच झालो. दुसरं मॅच खेळायचं दोघे प्लेयर, हे मंगेश सरांनी 40 वर्षापूर्वी मला आणि लालूला दिलं होतं. आता त्याला इंग्लिश वर्ड आला मॅच बेसिसवर. आणि पर्सनल ट्रेनिंग. आणि आता लोकांचा एकच उद्देश, पालकांचा पण, पर्सनल ट्रेनर कोण आहे? अरे कसलं पर्सनल ट्रेनिंग आणि काय? इंडिया खेळायचं असेल तर पहिलं मुलामध्ये टॅलेंट यायला सराव करायला लावा. पहिलं मैदानात रनिंग फिटनेसवर लक्ष द्या. रोहित नुसता मैदानात बॅटिंग आणि बॉलिंग करू नये, तो काय घाम काढतो ना ते जाऊन बघा, मग कळेल केवढं कठीण आहे ते. आता मुंबईने रणजी जिंकली, त्याच्या मागचे कठीण काय आहे काय नाही ते मुलांना आता नाही कळणार, नंतर कळेल. पण आज ही रणजी जिंकली 9 वर्षांनी, पुढे काय होईल माहीत नाही. पण IPLच्या युगामध्ये आता तो IPL, मला रणजी नको पण IPL खेळायला मिळत चालेल, पण त्याला कळत नाही अभ्यास हा एकमेव मार्ग आहे जो तुम्हाला उत्तुंग शिखरावर पोचवेल. खूप खूप धन्यवाद मंगेश भालेकर सर. आणि त्यांच्याबरोबर आपण अनेक विषयांवर चर्चा केली आणि त्यांनी जसं सांगितलं की गुणवत्ता जर असेल तरच तुम्ही पुढे जाऊ शकता आणि मेहनतीशिवाय काहीही शक्य नाही.